नमस्कार मित्रांनो, शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता भूमी दरवाजाची बेल वाजवते. तेवढ्यातच प्रशांत येतो आणि दरवाजा उघडतो. आणि प्रशांत बरोबरच आता दरवाजा उघडल्यावर भूमी समोर येते आणि भूमी आणि आईला समोर पाहिल्यावर तो गपचूप असतो. त्याच्या लक्षात येतं की भूमीने आईला घेऊन आली आहे. मग आता समोर भूमी ही येते आणि बाबा ही शांत बसलेले असतात. माधवराव डोक्याला हात लावून तिथेच तसे बसलेले असतात, कारण जे काही झालं त्याबद्दल त्यांना खूप राग आणि संताप होत असतो. नंतर आता भूमी ही त्याला खुणावते की बाबांना जरा आवाज दे. त्याच वेळेला आता तो बाबांना आवाज देतो आणि म्हणतो की बाबा, भूमिताई आली आहे. त्याच वेळेला आता बाबा हे शांत होऊन भूमीकडे बघतात, परंतु भूमीच्या बरोबरच मागे नीलांबरी उभी असते. तिच्याकडेही त्यांचं लक्ष जातं आणि लक्ष गेल्यानंतर आता इथे भूमी ही जराशी घाबरते की बाबांची पुढची वागणूक काय असेल, तर इथे नीलांबरी ही जराशी हादरलेली असते. त्यानंतर बाबा अगदी संतापून उठतात आणि म्हणतात की ही बाई इथे काय करत आहे? या बाईला इथे कशाला घेऊन आली आहेस तू भूमी? आत्ताच्या आत्ता या बाईला माझ्या घरातून बाहेर काढा. असं म्हणून आता भूमीला ते तिला घराच्या बाहेर जायला सांगत असतात. ते म्हणतात की ही मला या घरामध्ये अजिबात नको आहे. अशी कटकारस्थानं करणारी व्यक्ती माझ्या घरात नकोच मुळात. असं म्हणून बाबा आता तिला बाहेर जायला सांगत असतात. आता नीलांबरी ही खूप शांत उभी असते, ती काहीच बोलत नाही. भूमी म्हणते की बाबा, प्लीज तुम्ही जरा शांत व्हा ना. मी जे काय म्हणते ते ऐकून घ्या. प्लीज प्लीज असं करू नका. प्लीज असं तुम्ही करू नका. आईला इथे राहू दे. तेव्हा मग आता बाबा म्हणतात की नाही भूमी, नाही. ही ते तुझ्याबरोबर वागली ना, ते अगदी अक्षम्य वागली. हिने जो काही गुन्हा केला आहे तो कधीही माफ न करण्यासारखाच आहे. म्हणूनच आता या बाईला घरात थारा नाही. भूमी म्हणते की बाबा, मग आई जाईल तरी कुठे? तेव्हा मग आता ते म्हणतात की जाऊ दे, जिथे जायचं आहे ना तिथे तिला जाऊ दे. बघूया ना कोण थारा देता येते तिला. नाहीतर एक काम कर ना गं, एक काम कर, त्या रागिनी पटवर्धनच्या घरी जाऊन राहा. बघ ती तुला किती सांभाळते ते, मला तरी बघू दे की किती तुझा सांभाळ करते ते. असं म्हणून आता भूमीला ते चिडत असतात आणि म्हणतात की हिला या घराच्या आधी बाहेर काढ. तेव्हा भूमी म्हणते की बाबा, प्लीज असं करू नका. तुमच्या लक्षात येतंय का, जर ती इथून निघून गेली तर हे आपल्या कुटुंबाची इब्रत दरवाजाच्या बाहेर काढण्यासारखंच आहे ना. जर आई अशी बाहेर निघून गेली तर चार चौघांमध्ये आपलीच इज्जत जाणार आणि आपल्या घराची अब्रू अशी चव्हाट्यावर आलेली मला अजिबात चालणार नाही. आपल्या घरात जे काही आहे ते आपल्या घरातच राहू दे आणि आपल्या घरातला हा जो काही विषय आहे तो मला चर्चेचा विषय व्हायला नको आहे लोकांमध्ये. म्हणूनच मी सांगते. आणि आई, तू जे काही वागतेस ना ते खूप चुकीचं वागतेस, ते आधी बदल. तेव्हा मग आता बाबा म्हणतात की नाही भूमी, नाही, मला हिला घरात राहूच द्यायचं नाही. त्याच वेळेला आता इथे भूमी म्हणते की बाबा, प्लीज तुम्ही शांत व्हा. मी तुम्हाला जे काही सांगते ते ऐकण्याचा प्रयत्न करा. प्लीज असं करू नका. तिला या घरामध्ये राहू दे. काही झालं तरीही शेवटी ती आपली आई आहे हे विसरून आपल्याला चालणार नाही. म्हणूनच मी सांगते तुम्हाला की प्लीज या गोष्टीकडे लक्ष देऊ नका. आणि तू पण सांग ना जरा प्रशांत, बाबांना समजव. तेव्हा मग प्रशांत म्हणतो की हो बाबा, मलाही पटतंय भूमिताईचं. आणि आपलं जे काही हे सगळं घडलंय ना, जर आईला घराबाहेर काढलं तर ती चार चौघांमध्ये रंगवून सांगत बसेल. त्यापेक्षा ते नकोच ना. कशाला उगाच चार लोक या सगळ्यांना बळी पडावीत. म्हणूनच मी म्हणतो की नको, यावेळेला आईचं आपण ऐकूया. तेव्हा मग आता नीलांबरी शांत उभी असते आणि भूमीने आणि प्रशांतने तिची बाजू घेतल्यामुळे ती आता त्या घरात उभी असते. आता बाबा तिच्याजवळ येतात आणि म्हणतात की हे बघ, आत्ता जे मी तुला चुकीचं माफ केलेलं आहे ते पहिलं आणि शेवटचं, आणि ते पण मुलांनी सांगितलं म्हणून मी तुम्हाला माफ केलं. आणि जर तू आता इथून पुढे असं काही वागलीस, कुठल्याही प्रकारे घरामध्ये त्रास देण्याचा प्रयत्न केलास, भूमीला देण्याचा प्रयत्न केलास, तर माझ्यापेक्षा वाईट कोणीही नसेल. लक्षात ठेव. काही झालं तरीही तुला या घराला, म्हणजेच तुझ्यामुळे या घराला बळी पडू देणार नाही मी. इथून पुढे जे काही वागशील ते नीट वागायचं. आणि मुलांमुळे फक्त वाचलीस, बघ एवढं सगळं तू वागलीस तरीही भूमीने शेवटी तुला या घरामध्ये घेऊन आली. त्याची तरी जराशी लाज बाळग आणि तिच्याशी नीट वाग. असं आता इथे बाबा हे नीलूला म्हणत असतात. आणि ते तिथून वैतागून निघून जातात. आता त्यांना काय बोलावं हे काहीच सुचत नाही, कारण शेवटी भूमीनेच तिला वाचवलेली असते. त्यानंतर आता इथे तिथून प्रशांत आणि बाबा दोघंजणही निघून जातात. आणि नंतर नीलांबरी तिथे गपचूप उभी असते. ती तोंडातून एक शब्द देखील काढत नाही. आणि त्याच वेळेला आता इथे भूमी ही पाण्याचा ग्लास भरते आणि तो नीलांबरीला आणून देते. कारण नीलांबरी ही खूपच अगदा घाबरलेली असते. हे तिच्या लक्षात येतं. आणि मग ती नीलांबरीजवळ पाण्याचा ग्लास आणून देते आणि म्हणते की आई, हे घे, पाणी पिऊन घे. आणि नंतर मग आता भूमी म्हणत असते की आई, हे बघ, हा पाण्याचा ग्लास पी आणि जरा शांतपणे शांत डोक्याने विचार कर, तिचे बस.
कोणत्याही प्रकारचा विचार डोक्यामध्ये आणू नकोस असं म्हणून आता ती तिला पाणी प्यायला देते आणि नीलू पुन्हा एकदा तिचे घाणेरडे विचार कायमप्रमाणे सुरू करते. जैसे थे असं म्हणून ती विचार करते की भूमी, तुझ्यामुळे मला आज या घराच्या बाहेर जावं लागलं. आज एक दिवस नक्की येईल ज्या दिवशी मी तुला या घराच्या कायमचं बाहेर काढीन. माझ्या नवऱ्याने मला काढलं तसंच तुलाही मी घराच्या बाहेर काढीन असं म्हणून ती पुन्हा एकदा स्वतःच्याच तोऱ्यामध्ये विचार करत असते. त्यानंतर आता आकाश हा त्याच्या रूममध्ये बसलेला असतो आणि भूमी असं का वागली, कशासाठी वागली याचा विचार त्याच्या डोक्यात कायमचा येत असतो आणि तो डिस्टर्ब होत असतो. त्याच वेळेला आपल्याला पाहायला मिळतं की रागिनी ही रूममध्ये येते आणि रूम अगदी अस्तव्यस्त असते. इकडे तिकडे सगळा पसारा पडलेला असतो. हे सगळं रागिनी बघते आणि हे बघितल्यानंतर आता ती आकाशजवळ पुन्हा खोटं खोटं सांत्वन करण्यासाठी येते आणि म्हणते की आकाश बाळा, अरे काय झालंय, तू असं का बसलायस. तेव्हा आकाश पटकन स्वतःचे डोळे पुसतो आणि मग रागिनी पण मुद्दाम नाटकी करत म्हणते की बाळा, मला माफ कर, हे सगळं ना माझ्यामुळे होते. मला कळते की भूमी ना माझ्यामुळे तुझ्यावर चिडलेली आहे. आणि ती मुद्दामच आता रडत रडत म्हणते, आकाश, मला खरंच कळत नाहीये की भूमीच्या मनामध्ये माझ्याविषयीची अशी विलनसारखी भावना का बरं निर्माण झालेली आहे. का भूमी असं करते, का अशी वागते, खरंच काही कळत नाहीये. भूमी हा निर्णय घटस्फोटापर्यंत कसा घेऊन जाऊ शकली ना, हेच मला कळत नाहीये. आकाश, खरं तर मीच तुझी गुन्हेगार आहे. या सगळ्यामध्ये भूमीला असं वाटतंय की मी इथे आहे म्हणूनच ती तुझ्याशी असं वागते. आकाश, मला माफ कर बाळा, हे सगळं माझ्यामुळे घडतंय असंच वाटतंय मला. तू मला हवी ती शिक्षा दे. परंतु आकाश आता तिच्या कोणत्याही बोलण्याला जुमानत नसतो. तो गपचूप तिथे बसून असतो आणि रागिनी एवढा जीवाचा आटापिटा करत म्हणते की आकाश, मला माफ कर. आकाश, माझ्यामुळे सगळं घडलं. परंतु आकाश आता जराही तिच्याकडे बघण्यास तयार नसतो. आकाश फक्त मान खाली घालून तिथेच बसलेला असतो. त्याच वेळेला रागिनी मात्र पुढचा डाव खेळते. रागिनी म्हणते की आकाश, हे बघ, मी चुकली ना, तू मला मार, घे मला तू मार, परंतु शांत हो आकाश, ही माझी चूक आहे. तू मला मारशील तरी चालेल असं म्हणून त्याचा हात घेऊन ती मारायला सुरुवात करते. आकाश म्हणतो की आई, अगं शांत हो, हे जे सगळं काही घडलंय यामध्ये तुझी काहीच चूक नाहीये. प्लीज तू स्वतःला अशा प्रकारे दोषी मानून घेऊ नकोस. या सगळ्यामध्ये तुझी काय चूक आहे मला सांग. प्लीज शांत हो. असा कोणताही चुकीचा विचार तू करू नकोस. त्याच वेळेला आता रागिनी म्हणते की नाही बाळा आकाश, खरंच माझी चूक आहे या सगळ्यामध्ये. आकाश म्हणतो की आई, हे बघ, मी तुला मगाशी म्हणालो होतो आणि आताही म्हणतोय की हे बघ, या सगळ्यामध्ये तुझी काहीही चूक नाही, तू काही केलेलं नाही आहे सगळं. तेव्हा मग ती म्हणते की रागिनी म्हणते, आकाश, असं कसं झालं. भूमी एवढा टोकाचा विचार कसा करू शकली. तुला सोडणं, हे घर सोडणं असं कसं सहन करू शकली ती. आणि हे सगळं फक्त माझ्यामुळे, या प्रॉपर्टीमुळे हे असं सगळं का वागते भूमी. मला खरंच या सगळ्यावर विश्वास बसत नाही आहे. त्यावेळेला आकाश म्हणतो की आई, माझाही या सगळ्यावर विश्वास बसत नाही आहे की भूमी असं कसं वागू शकली. आणि एक खरंच सांगते, मी तुझ्यावर पूर्णपणे विश्वास ठेवू नये. आई, जर तूच असं वागलीस तर सजत आलेल. या सगळ्या परिस्थितीमध्ये तू माझी सपोर्ट सिस्टीम आहेस आणि जर माझी सपोर्ट सिस्टीम ढासळली तर मात्र मी कसा जगणार आहे. मला कोणीतरी यावेळेला आधार देण्याची गरज आहे आई, आणि माझा आधार, तो खरा आधार तू आहेस. आणि म्हणूनच तू प्लीज असं जर वागलीस, अशी डगमगलीस तर मला कोण आधार देणार मला सांग. माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. तू माझ्याबद्दल काही चुकीचा विचार करू शकत नाहीस. तेव्हा मग आता रागिनी ही मुद्दामच आकाशचा हात धरते आणि आकाशच्या हाताला जवळ घेते आणि म्हणते की बाळा, खरंच माफ कर मला. भूमी अशी का वागते ना, मला कळत नाही आहे. खरंच या सगळ्याचा मला खूप त्रास होतो आहे. त्यावेळेला मग आता आकाश म्हणतो की आई, खरंच मलाही वाईट वाटतंय की भूमी अशी वागते. आत्तापर्यंत भूमी असं कधीच वागली नव्हती. परंतु आता या सगळ्यात भूमीने हे असं का केली. कधीही भूमी मला न सोडणारी, माझ्याशिवाय विचार न करणारी, आज माझ्याबरोबर घटस्फोटापर्यंत येऊन पोचली. हे सगळं असं का विचार केला असेल तिने. असं कसं तिच्या डोक्यात आलं असेल ना, मला तेच कळत नाही आहे. नेमकं यामागचं काय कारण आहे ते देखील मला कळत नाही असं आकाश म्हणत असतो. मात्र इथे रागिनी आता पुन्हा सत्ताचे जे मगरीचे अश्रू असतात ते पुसते आणि गालातल्या गालात मागच्या बाजूला हसत उभी असते. आणि मग आता आकाशला ती म्हणते की आकाश, मला वाटतंय की एक कारण असावं भूमी असं वागण्यामागचं. मला ते कारण समजलं असं ती त्याला म्हणते. नंतर भूमी आता स्वतःच्या रूममध्ये येते आणि आल्यानंतर आता तिथे सोफ्यावर जाऊन बसते आणि नंतर खुर्चीकडे येते आणि मग तिला पाणी प्यायचं असतं म्हणून ते पाणी पिते. आणि तिला आता खरंच खूप त्रास होत असतो. हे सगळा जो काही प्रकार घडला आहे त्याने तिला मेंटली आणि फिजिकली दोन्हीही खूप वैताग येत असतो. मग ती पाणी पिते आणि स्वतःचा त्राण जरा कमी करण्याचा प्रयत्न करत असते. जो काही त्रास झाला आहे तो स्वतःला शांत करत असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे भूमी ही विचार करत असते की नेमकं हे सगळं काय झालंय, हा कसला प्रकार होऊन बसलाय. आणि रागिणी आत्ता काही शांत बसणार नाही. ती काही ना काहीतरी करणार
हे आता भूमीच्या डोक्यामध्ये चालूच असतं. त्याच वेळेला भूमी अशी विश्रांती घेत बसलेली असताना तिचा फोन अचानक वाजतो आणि ती बघते तर तो फोन पारितोषचा असतो. ती म्हणते की पारितोषने मला फोन केलाय आणि म्हणून ती फोन उचलते आणि मग म्हणते की हा बोल पारितोष, काय झालंय? तेव्हा तो म्हणतो की भूमी, तिथे सगळं कसं झालंय महाजन हाऊसमध्ये आणि तू पोचलीस का तुझ्या घरी? तेव्हा मग ती म्हणते की हो पारितोष, मी आता माझ्या घरीच जस्ट पोचलेली आहे, थोडाच वेळ झाला. तेव्हा मग आता तो म्हणतो की काय रिॲक्शन होती तिथे सगळी? तेव्हा मग आता भूमी म्हणते की हो, खरंच रिॲक्शन खूप विचित्र होती. आकाशला या सगळ्यामुळे खूप हर्ट झालं. त्याला या सगळ्याचा खूप त्रास होत होता. जे काही घडलं त्याबद्दल त्याला स्वतःला खूप वाईट वाटत होतं आणि आकाशचा चेहरा मला तेव्हा बघवत नव्हता. परंतु काय करू, माझ्याकडे कोणत्याही प्रकारचा ऑप्शन नव्हता. परंतु रागिनी पटवर्धन ही मात्र खूप हादरलेली होती. तिचा विश्वासही नव्हता की मी असं काहीतरी करू शकेन आणि असं करून ही प्रॉपर्टी तिच्या घशातून काढू शकेन. आणि या सगळ्यामुळे तिला आता जबरदस्त हादरा देखील बसलेला होता, असं ती त्याला सांगू लागते. त्याच वेळेला आता तो म्हणतो की भूमी, मला वाटलंच होतं असं काहीतरी घडणार आहे म्हणून. आणि मग तिकडे आता तो तिला समजावण्याचा प्रयत्न करत असतो. तर इकडे रागिनी म्हणते की आकाश, मला समजलंय की भूमी अशी का वागू शकते. तेव्हा मग आकाश म्हणतो की सांग ना, काय कारण असेल आई, तुला काय वाटतंय की भूमी असं का वागली असेल, प्लीज मला सांग. असं म्हणून आता आकाश हा वारंवार तिला ते सगळं विचारत असतो. त्याच वेळेला रागिनी म्हणते की आकाश, म्हणजे बघ, माझा असा अंदाज आहे की भूमी तिकडे गरिबीमध्ये जीवन जगते, आता तिच्या बाबांकडचं जीवन. परंतु ती मागे 1-1.5 वर्ष आपल्या इथे महाजनांच्या श्रीमंतीमध्ये राहिली. हिला तिथे कसलीही कमी नव्हती आणि इथे अगदी व्यवस्थित तिचं सगळं काही होत होतं आणि तिला थोडी का होईना या श्रीमंतीची सवय तर लागलेलीच असेल ना. म्हणून मला असं वाटतंय की कदाचित भूमीला तुझ्याबरोबर म्हणजे पुढे आता संसार तुझ्याशिवाय करावा लागतोय. म्हणजे ती स्वतःच्या मर्जीने हे घर सोडून गेली हां, परंतु तरीही तिकडे तिला गरिबीत जीवन जगावं लागेल. मग जर समज उद्या बाळाचा जन्म होईल तर तिला पुढे जीवन सगळं तिचं श्रीमंतीत न जगता अगदी गरिबाकडे कसं जगतात तसं जगावं लागेल. आणि तिला मे बी या सगळ्याची हाव नाही आहे, परंतु सवय असते ना एखाद्या व्यक्तीला झालेली, तसं तिच्या बाबतीत झालं असेल. आणि म्हणूनच ती एक काम करत असेल, तिच्याकडे आता पैसे नाहीत म्हणून ती कदाचित घटस्फोट घेऊन तुझ्यापासून लांब होऊन पोडगी घेऊन बाळाचं आणि तिचं पुढचं उरलं सुरलेलं आयुष्य आहे ते श्रीमंतीत काढण्याचा विचार करत असेल आणि म्हणूनच तिच्या मनात हे सगळं असं चालू असेल, असं रागिनी त्याला पटवून देते. परंतु आकाश म्हणतो की नाही नाही आई, हे अजिबात योग्य नाही आहे. मला नाही वाटत भूमी असं काही करू शकते. भूमीच्या मनात असा काही चुकीचा विचारही येऊ शकतो, असंही मला पटत नाही. तेव्हा मग आता इथे पारितोष म्हणत असतो की मग पुढचं तुझं काय म्हणणं आहे, पुढे काय होणार आहे? म्हणजेच प्रॉपर्टी आकाश काय करायला तयार झाला आहे? त्याच वेळेला आता ती म्हणते की आत्ता तरी पुढचे काही 6 महिने तरी आकाशला रागिनीच्या नावावर प्रॉपर्टी करता येणार नाही आणि पारितोषला याचा आता आनंद झालेला असतो. त्यानंतर आता इथे रागिनीचं बोलणं मात्र आकाशने काहीच ऐकलेलं नसतं. पैशासाठी भूमी नाती तोडू शकते याच्यावर त्याचा अजिबात विश्वास बसत नसतो आणि रागिनीचं प्रत्येक म्हणणं त्याने डावललेलं असतं. म्हणून रागिनी आता संतापतच तिच्या रूममध्ये सकाळी येते. त्यावेळेला आता इथे तिची खूप चिडचिड होत असते. ती म्हणते की नाही नाही, आता मला हे सगळं सहनच होत नाहीये. तेवढ्यातच तिथे आता पौर्णिमा कॉफी घेऊन येते आणि अभिजित म्हणतो की आई, हे घे कॉफी घे, तुला शांत वाटेल, घे. तेव्हा मग ती म्हणते की हे काय आहे, म्हणजे काय प्रत्येक वेळेला तुला बायकोचं शेपूट होऊन मागे यायचं असतं का? आणि कॉफी बनवत होतीस तर याला कशाला सोबत घेऊन गेली होतीस? साखर, कॉफी पावडर काय याला टाकायला सांगलीस का? तेव्हा मग आता अभिषेक म्हणतो की आई जरा शांत हो. हे बघ अगं, असं काहीही नाही आहे. हे जे काही आहे ना, मी तिच्याबरोबर जस्ट फक्त होतो. तिचाही मूड कालपासून खराब होता म्हणून जस्ट तिच्याबरोबर गप्पा मारत उभा होतो, बाकी काही नाही. घे तू ही गरम कॉफी घे, तुला बरं वाटेल. आणि त्याच वेळेला आता पौर्णिमा म्हणत असते की खरंच माझाही मूड किती ऑफ झाला आहे. एव्हा ना किती आनंदात असायला होत्या आपल्या आई, परंतु भूमीने हातातोंडाशी आलेला घास निसटून घेतल्या. आणि तेवढ्यातच आता रागिनी कॉफी प्यायला जाते आणि तिचं तोंड पुन्हा भासतं. आणि मग आता रागिनीचं असं झाल्यावर तिला अभिजित म्हणतो की आई जरा पाणी घे आणि पाणी प्यायला सांगतो. तेव्हा पौर्णिमा म्हणते की आईंचं हे काल संध्याकाळपासून असंच होतंय, अशा सगळ्या गोष्टी घडतायत. आई अशा नुसत्या बावरल्यासारख्या वागतायत. तेव्हा मग आता रागिनी म्हणते की हो ना अगं, खरंच मला या सगळ्याचा खूप त्रास होतोय. मला टेन्शन तर आलंय, परंतु या सगळ्या गोष्टी अशा प्रकारे बाहेर यायला नको होत्या. आता अभिजित म्हणतो की हो ना, भूमीने काल ज्या प्रकारे काही गोष्टी केल्यात ना त्या खरंच खूप वेगळ्या होत्या आणि याचा सगळ्यांनाच लादर धक्का बसलेला आहे. तेव्हा मग ती म्हणते की हो, याचा धक्का तर बसलाय अभिजित, परंतु आकाशलाही मी समजावण्यासाठी गेले होते.
की भूमी ही काही वेगळं वागते, म्हणजे भूमीला पैशाचा लोभ झालाय किंवा काही अशा गोष्टी मी त्याच्या कानावर सांगण्याचा प्रयत्न केला, परंतु तो जराही माझं ऐकून घेत नव्हता. तो माझं जराही किती मी त्याला समजवलं, एकही गोष्ट तो मुलगा ऐकून घ्यायला तयार नव्हता. एरवी प्रत्येक वेळेला तो माझ्या बोलण्यावर अगदी डोळे झाकपणे विश्वास ठेवतो, परंतु ही गोष्ट मात्र तो भूमीच्या बाबतीत ऐकूनच घ्यायला तयार नव्हता. त्याला मी किती सांगितलं की अरे आकाश, असं करू नकोस, भूमी असंच करते म्हणजे ती श्रीमंतीचा वगैरे लोभ झालाय असं काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करते, परंतु तरीही तो त्याचं अजिबातच त्या बाबतीत ऐकून घ्यायला तयार नव्हता. मला आता त्याच्या बाबतीत जरा काहीतरी वेगळंच वाटतंय असं आता रागिनी म्हणायला लागते. आणि त्यानंतर मग आता इथे हे सगळं घडत असताना पौर्णिमा म्हणते की आई, मला सांगा की भूमिताईच्या मनात अशी डोक्यात गोष्ट अचानक कशी काय आली असेल, तिने असा विचार कसा केला असेल, असं त्यांच्या डोक्यात आता येऊ लागतं. त्याचबरोबर इथे भूमी ही सकाळी ऑफिसला निघत असते आणि त्याच वेळेला तिची बॅग वगैरे भरत असताना प्रशांतचं देखील स्वतःचं अभ्यासाचं काम सुरू असतं. आणि मग आता प्रशांत म्हणत असतो की ताई, खरंच तू जे काही काल केलंयस ना, अगदी तू मस्त मास्टर स्ट्रोक खेळलेली आहेस, जे काही केलंस ते. परंतु ताई, मला जरा सांग की तुझ्या डोक्यामध्ये हा अचानक आकाशजीजूंना डिवोर्स देण्याचा विचार कसा बरं आला? तेव्हा भूमीला फ्लॅशबॅकमध्ये आठवतं की जेव्हा तिला पारितोष ऑफिसमध्ये सोडायला निघत होता, त्याच वेळेला पारितोषचा मित्र राकेश याचा कॉल आला होता आणि राकेश त्याला म्हणालेला होता की मला हे सगळं करायला खूप त्रास होतोय. तेव्हा मग तो बोलतो की ठीक आहे, आता तू एकदा ठरव, मग आपण पुढचा काय तो सल्ला घेऊया. जर तिचं असंच म्हणणं असेल तर आपण वकिलांकडे जाऊया, माझा चांगला वकील आहे, त्याचा सल्ला घेऊ. तेव्हा भूमी त्याला कशाबद्दल झालं ते विचारते. तेव्हा तो सांगतो की माझा एक मित्र आहे राकेश, ॲक्च्युली त्याची बायको त्याला डिवोर्स देते आणि डिवोर्समध्ये तिचं पुढचं आयुष्य फ्युचर सिक्युअर करण्यासाठी मुलीच्या आणि तिच्या भवितव्यासाठी ती प्रॉपर्टी देखील मागते, म्हणजे पोडगी मागते. आता पुढे तो तिला हे सगळं द्यायला तयार होतोय, परंतु वकिलाचा सल्ला घेऊन हे सगळं करायचं आहे. तेव्हा भूमी म्हणते की जर तुला हरकत नसेल तर मी तुझ्यासोबत येऊ शकते का वकिलाकडे, मला पण सल्ला घ्यायचा आहे. असं म्हणून पारितोष बरोबर भूमी पण आता वकिलाकडे जायला तयार झालेली असते. पारितोष म्हणतो की का नाही, चल मी पण तुला घेऊन जातो वकिलाकडे. असं म्हणून भूमी देखील आता त्याच डोक्यामध्ये विचार ठेवून वकिलाकडे गेलेली असते. तेव्हा मग आता भूमी म्हणते की पारितोषच्या त्या एका कॉलमुळे ॲक्च्युली मला हे सगळं समजलं आणि त्याच वेळेला माझ्या डोक्यामध्ये निर्णय आला की मी पण आमची प्रॉपर्टी वाचवण्यासाठी असं काहीतरी करू शकते, जेणेकरून आकाश त्या रागिणीच्या गळ्यामध्ये ती प्रॉपर्टी देणार नाही आणि सगळं आपल्या नावे जरा तरी राहील, 6 महिने तरी किदान. तेव्हा मग आता रागिणीपासून प्रॉपर्टी वाचवण्यासाठी मी हा सगळा घटस्फोटाचा प्लॅन केला, असं आता भूमी सांगते. आणि खरं तर पारितोषचा तो कॉल आला होता, तो मला अलर्ट करण्यासाठीच आला होता असं जणू मला वाटत होतं. त्याच वेळेला मग आता म्हणून पारितोषने मला मदत केली, वकिलांशी मी बोलणे, आणि त्याच वेळेला मला या निर्णयापर्यंत पोहोचता आलं की काही करून रागिणीच्या हातातोंडाला प्रॉपर्टी द्यायची नाही आणि अशा प्रकारे घटस्फोटाची मागणी करून मला प्रॉपर्टी वाचवता देखील येऊ शकते, असं वकिलाने मला समजावून सांगितलं. आणि त्यामुळे मी या गोष्टीपर्यंत येऊन पोहोचले आणि फायनली ही गोष्ट घडली. हे ऐकून आता प्रशांत खुश होतो आणि म्हणतो की ताई, खरंच तू खूप छान डोक्याने हा निर्णय घेतलेला आहेस. आणि मग ती म्हणते की खरंच पारितोषच्या मदतीने हे सगळं होतंय, एव्हा ना मी पुरावे शोधायलाही तयार झाली आहे आणि पारितोष त्याचे कॉन्टॅक्ट्स आपल्याला यूज होतील. तेव्हा मग तिला प्रशांत विचारतो की तो आपल्यासाठी सेफ आहे ना, विश्वास ठेवू शकतो ना? त्यावरती म्हणते की हो, अगदीच विश्वास ठेवण्यासारखं आहे आणि मी जे माझं सगळं काही सत्य सांगितलं त्यावरून तरी त्यांनी माझ्यावर पूर्णपणे विश्वास ठेवला आणि माझं त्यांना कौतुक वाटतंय. शिवाय तो आकाशचा चांगला मित्र आहे, म्हणून आपल्याला काहीच प्रॉब्लेम नाही विश्वास ठेवायला, असं ती त्याला सांगते आणि तिथून निघते. त्या निलंबरीने त्यांचं ते सगळं दोघांचं बोलणं ऐकलेलं असतं. निलंबरी म्हणते की अच्छा, म्हणजे असं आहे तर हिला मदत करणारा हा दुसरा कोणीतरी नसून तो पारितोषच आहे. त्यावेळेला इथे आता रागिनी, पौर्णिमा आणि अभिजित पुन्हा तिघं खाली येतात आणि पुन्हा त्यांचे पुढचे विचार सुरू होतात की कशाप्रकारे सगळं काही हँडल करायचंय. आता मग रागिनी म्हणते की परंतु अभिजित, मला एक समजत नाहीये की कोण असेल भूमीला असं सगळं मदत करणारं, कारण कुठला तरी स्ट्रॉंग बॅकबोन उभा असल्याशिवाय कोणी भूमीला मदत करणारच नाही. कोणीतरी असं असावं जे भूमीला खूप अगदी मदत करताय, त्याशिवाय भूमी हे सगळं करू शकणार नाही. तेवढ्यात आता पौर्णिमा म्हणते की आईचा फोन आलाय आणि म्हणून ती आईचा फोन उचलते. तेव्हा मग निलंबरी तिला सांगते की अगं पुन्नू, तुला माहिती आहे काय, काल जो तुमच्या घरात जो काही तमाशा झाला ना, त्यामागचं भूमीला मदत करणारं कोण आहे, त्यामागे भूमीला सपोर्ट देणारी कोण व्यक्ती आहे ते माहिती आहे का? तेव्हा पुन्नू विचारते की कोण? मग निलंबरी म्हणते की अगं, तो पारितोष सर आहे ना, भूमीचा सर, तोच या सगळ्यामध्ये मदत करतोय. आता मला याचा तुम्हाला उपयोग किती होईल माहीत नाही, परंतु मी एक बातमी कानावर दिली, असं म्हणून निलंबरी फोन ठेवते.
आणि रागिणीला आता पौर्णिमा सांगते की आई समजलं, भूमीला कोण मदत करतं या सगळ्यात हे समजलं. आपण म्हणत होतो ती व्यक्ती ॲक्च्युली तीच आहे. रागिणी म्हणते की कोण? तेव्हा मग ती म्हणते की पारितोष. तो पारितोष अवस्थी भूमीला मदत करतोय. तेव्हा मग रागिणी म्हणते की यस, मला वाटलंच होतं, तोच भूमीला मदत करत असणार. त्याच्या सपोर्टमुळे भूमी ही इतकी उडतीये खरं तर. आणि तेच म्हटलं की इतका स्ट्रॉंग सपोर्ट असल्याशिवाय भूमीला कोणी मदत करायलाच तयार कसं झालं. त्याच वेळेला आता अभिजित म्हणतो, परंतु मला काही कळत नाही हे असं कसं होतंय. तेव्हा मग रागिणी म्हणते की हो ना, तेच तर कळत नाही आहे की भूमी अशी कोणावर कोणती जादू करते. अरे, की इतके मोठे मोठे स्ट्रॉंग लोक, एवढे मोठे मोठे स्ट्रॉंग व्यक्ती तिच्या मागे अगदी खंबीरपणे उभे राहतात. आधी तो कोर्टमधला मॅजिस्ट्रेट सर, आता हा पारितोष अवस्थी, इतके मोठे मोठे कॉन्टॅक्ट्स तिच्या मदतीला उभे राहतात आणि त्यामुळे आपल्याला काहीही करता येत नाही. आता रागिणी पुढे म्हणते की नाही, परंतु एक गोष्ट बरी झाली या सगळ्यामध्ये, आपण अलर्ट तरी झालो, आपल्याला कळलं तरी की निदान भूमीला मदत कोण करता येते. तेव्हा मग अभिजित म्हणतो की हो ना, पण त्या पारितोषपर्यंत आपण जाऊन काहीही करू शकत नाही, त्याचं काहीच वाकडं करता तर येणारच नाही आहे ना आपल्याला. तेव्हा मग आता इथे रागिणी म्हणते की हो बरोबर आहे, आपल्याला काही वाईट करता येणार नाही, परंतु गोष्टी नेमक्या कोणत्या दिशेने जाऊ शकतात, काय होऊ शकतं हे तरी आपल्याला कळू शकतं ना. या सगळ्या गोष्टींना आपल्याला आळा तरी घालता येईल, निदान विचार तरी करता येईल की प्लॅनिंग कसं करायचं आहे. आता रागिणी म्हणते की अगदी बरोबर, योग्य आहे. मला तर जरासा डाऊट होताच की तो पारितोषच भूमीला मदत करत असणार. म्हणूनच आता रागिणी ही डोक्यातल्या डोक्यात विचार करत असते आणि म्हणते की काही करून या पारितोषचा आता डोकं विचार करायला हवा. नेमकं काय घडतंय या गोष्टीबद्दल तरी भूमीचं प्लॅनिंग विचार करून ठेवायला हवं. तेव्हा आता तिथे तेवढ्यातच आजी येते आणि रागिणी असा आवाज देते. आता आजीचा आवाज ऐकल्यानंतर अभिजित आणि रागिणी दोघेजण घाबरतात. पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की भूमी आता एक पादुका स्वामींचे घेऊन, दत्तगुरूंच्या पादुका घेऊन अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त असं म्हणत आता आलेली असते आणि मग ती स्वतःचा पदरवर करते. तर समोर आकाशला भूमी दिसते. आता भूमीला पाहिल्यावर आकाशला खूपच आनंद होतो. आता रागिणी समोर भूमी आता ती देवाची आरती घेऊन येते आणि आरती घेऊन आल्यानंतर रागिणीला म्हणते की मी आता पुन्हा एकदा महाजनांच्या घरी राहण्यासाठी आली आहे, परंतु एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, मी इथे आता आली आहे आणि आता इथून पुन्हा कधीही न जाण्यासाठी. आणि महाजनांची ही जे काही आहे ना ते आत्ता माझं आहे आणि इथून पुढे माझं कधीही न बघितलेलं रूप तुम्ही बघाल, असं रागिणीला ती धमकी देते. त्या या धमकीनंतर रागिणी पुन्हा काय करणार आणि भूमी ही रागिणीला त्याच घरामध्ये थांबवून कसे प्रत्युत्तर देणार हे पाहणं रंजकतेचं ठरणार आहे. अशाच मालिकांचे अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.